नमस्कार मित्रांनो. कुंडलीमध्ये मिथुन राशीची पौर्णिमा असेल, तर नेमकं ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्यांचं राहणीमान कशा प्रकारचं असतं, जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो. मुळात मिथुन राशीची जी पौर्णिमा आहे, ती शुभ आहे की अशुभ आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मिथुनाची पौर्णिमा म्हणजे कुंडलीमध्ये मिथुन राशीमध्ये रवी आणि त्याच्या 7व्या स्थानामध्ये येणाऱ्या धनु राशीमध्ये चंद्र. तर हे जे दोन्ही ग्रह आहेत म्हणजे रवी आणि चंद्र हे समोरासमोर असतात मिथुन आणि धनु राशीमध्ये. लक्षात घ्या, दोन्ही ग्रह ज्यावेळेस कुठल्याही कुंडलीमध्ये समोरासमोर येतात त्यावेळेस त्याला ऑपोझिट एस्पेक्ट्स असं म्हटलं जातं. विरोधी भास असतात. म्हणजे दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोर उभे ठाकले तर ते एका मल्लाप्रमाणे किंवा प्रतिस्पर्धा प्रमाणे काम करतात. दोन्ही जे ग्रह आहेत ते आपापल्या गुणधर्मांनी एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात. जसं की जो रवी आहे त्याला पुरुष ग्रह मानला जातो किंवा त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी हा जो भाग आहे किंवा पुरुषार्थ गाजवण्याचा जो भाग आहे, आत्मविश्वास वगैरे, हा रवीकडून बघितला जातो आणि त्याच्या बरोबर उलट जो चंद्र आहे, हा याच्यामध्ये स्त्रीत्वाचे जे गुण असतात ते सगळ्यात जास्त दिसून येतात. म्हणजे माया करणं, प्रेम किंवा मनाचा हा कारक आहे. हा जो भाग आहे किंवा शरीरातील जे जलतत्व आहे ते चंद्राकडून बघितलं जातं किंवा स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये स्त्रीत्व जे आहे ते 2 ग्रहाकडून बघितलं जातं. एक आहे शुक्र आणि दुसरा आहे चंद्र. त्याच्यामुळे चंद्र जो ग्रह आहे अतिशय महत्त्व, हे दोन्ही ग्रह खरं तर सूर्य आणि चंद्र हे जे दोन्ही ग्रह आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचे स्वतःचे असे गुणधर्म आहेत. आता हे जे 2 अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, एक शारीरिक तत्वाचा आहे, पुरुष तत्वाचा आहे, दुसरा स्त्री तत्वाचा आहे, मानसिक तत्वाचा आहे. हे दोन्ही ग्रह समजा समोरासमोर उभे टाकले, जसं की पौर्णिमेला जो चंद्र आहे तो फुल मून असतो. त्याचं संपूर्ण बळ दिसून येतं आणि दोघांनी समजा एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या तसाच प्रकारचा जो अनुभव असतो, हा माणसाच्या वैचारिक क्षमतेमध्ये किंवा विचारांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल, की पौर्णिमेची जी माणसं असतात किंवा पौर्णिमेच्या जन्माची माणसं असतात, ही बऱ्याच प्रमाणात यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ती जबरदस्त दिसून येते. याचप्रमाणे यांच्यामध्ये विचारांची जी उलथापालथ असते, ही सुद्धा जोरदार किंवा जबरदस्त दिसून येते. इव्हन पौर्णिमेचा म्हणजे नॉर्मल जेव्हा आपण पौर्णिमा असते त्यावेळेस थोडासा सर्वांचेच बीपी म्हणजे मानसिकता ही थोडीशी हाय असते. त्याच्यामागचं एक कारण आहे तसंच आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीचं जे जलतत्व आहे, उधाण ज्याला आपण म्हणतो, उधाणाची भरती वगैरे, ती सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असते आणि त्यामुळेच बहुधा आपल्याला म्हणजे सर्व प्राणीमात्रामध्ये सुद्धा थोडासा बीपी हाय असणं, रक्तदाब थोडा जास्त असतो हा प्रकार दिसतो. म्हणूनच आपण म्हणतो, की पौर्णिमेला वादविवाद घालू नका किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर पौर्णिमेचा जन्म असेल, तर त्यांच्या जीवनामध्ये भावनेला अतिशय महत्त्व असतं. अर्थात ह्या ज्या व्यक्ती असतात, या बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. जसं की मिथुन राशीची पौर्णिमा असेल, तर त्यांच्यामध्ये भावभावनांचे जे आंदोलनं असतात, ती जबरदस्त दिसून येतात. ऊर्जा जबरदस्त असते आणि यांची जी म्हणजे शैक्षणिक बाबतीत हे खूप चांगलं असतं. त्यांची ग्रास्पिंग असते खूप चांगली असते. वाणीवरती जे प्रभुत्व असतं, ते सुद्धा खूप चांगलं असतं. बऱ्याच प्रमाणात सोशल माणसं असतात आणि सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात, या दुसऱ्याला मदत करण्यात नेहमी पुढे असतात. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यामध्ये आपला त्याच्यामध्ये किती फायदा आहे किंवा का हा प्रकार नसतो आणि खूपच ट्रान्सपरंट असतात. पारदर्शी असतात. म्हणजे ज्या गोष्टी किंवा जे विचार त्यांच्या मनात असतात, तेच तुम्हाला ओठावरती दिसून येतील आणि ट्रस्टवर्दी असतात. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. फक्त 2-3 गोष्टी आहेत. तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तसं पाहिलं तर या हॅपी लकी असतात. म्हणजे समाधानी असतात. असलेल्या गोष्टीमध्ये समाधान मानणाऱ्या असतात. फक्त यांच्या आवडी ज्या असतात त्या कायम बदलत असतात. म्हणजे अस्थिरता हाच काय तो स्थिर भाग यांच्या जीवनामध्ये दिसून येतो. अगदी त्यांच्या वागण्या, बोलण्या, चालण्यापद्धती किंवा जीवनाची जी तत्व असतात, त्यामध्ये सुद्धा कायम बदल असतात. म्हणजे चिकाटी किंवा स्थैर्य हा यांच्या बाबतीत भाग थोडा म्हणजे कमीच असतो. ही जी स्थैर्याची जी भावना असते, ही त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे सारखे कुठले व्यवसाय हे बदलत असतात. आज एक झाला, उद्या दुसऱ्याला. असं स्थिरता ह्यांना दिसत नाही. परंतु ह्यांना फिरायला वगैरे जास्त आवडतं. लोकांशी संपर्क करायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं, तिकडचं कल्चर जाणून घेणं, हा प्रकार त्यांना खूप रिफ्रेशिंग करणं असतो. एका ठिकाणी स्वतःला कोंडून घेणं किंवा एका मुद्द्यावरती ठाम राहणं, हा प्रकार म्हणजे हट्टीपणा हा यांच्यामध्ये दिसून येत नाही. ॲडजस्ट करणारे असतात. म्हणूनच मैथुनाची जी पौर्णिमा असते त्यांचं सगळ्या व्यक्तींबरोबर पटतं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीबरोबर पटवून घेण्यासाठी ॲडजस्ट करण्याचा जो भाग असतो, तो यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो खूप चांगला भाग वैयक्तिक नातेसंबंध जपण्यासाठी हा भाग अतिशय चांगला असतो. त्यामुळे या व्यक्तींचा जवळ सगळ्यांशी पटतं आणि ह्या व्यक्तींचा समाजामध्ये जी इमेज असते, ती सुद्धा खूप चांगली असते. कारण सगळ्यांना पटवून घेतात आणि यांची वाणी सुद्धा खूप चांगली असते. खरं पाहिलं तर वेगवेगळ्या शब्दावरती किंवा वेगवेगळ्या लँग्वेजवरती यांची जी कमांड असते, ती खूपच चांगल्या प्रकारची असते. चौकस असतात, चिकित्सक असतात. परंतु कुठलाही जो मुद्दा आहे,
हा टोकापर्यंत घेऊन जात नाही. समोरचा व्यक्ती ॲग्री करत नसेल, तर मध्यम मार्ग निवडतात आणि त्याच्यावरती जास्त लक्ष देत नाही. म्हणजे जीवनातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, त्याच्यावरती ही जी माणसं ती जास्त लक्ष देत नाही. पॉझिटिव्ह गोष्टीवरती जास्त लक्ष देतात. ही गोष्ट यांच्यामधला अतिशय महत्त्वपूर्ण असा पॉझिटिव्ह पॉइंट असं म्हटलं, तरी ते वावगं ठरणार नाही. या व्यक्तीनं मगाशी सांगितल्याप्रमाणे फिरायला जायला आवडतं, एंटरटेनमेंट ह्यांना आवडतं किंवा हॉटेलिंग करायला आवडतं आणि कधीही एकटे जाणार नाहीत. म्हणजे बरोबर घेऊन जातील. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, त्या थोड्याशा समाजशील असतात आणि एकटं राहणं किंवा एकटं एकांतात विचार करत बसणं, हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. ही गोष्ट खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट या व्यक्तींचं जसं सांगितलं, की यांचं आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगलं असते. शाळा कॉलेजमध्ये शिक्षण अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करतात. ज्या ठिकाणी बोलण्याचा भाग जास्त आहे, मार्केटिंगची फील्ड आहे, टीचिंगशी संबंधित आहे. ज्या ठिकाणी बोलणं जास्त आहे, दुसऱ्याला सांगणं जास्त आहे, शेअरिंग करणं जास्त आहे. अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे हे अगदी व्यवस्थितपणे करू शकतात. हॉटेलिंगच्या संदर्भात किंवा टुरिझमच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी या पौर्णिमेच्या ज्या व्यक्ती आहेत त्या करतात आणि यांच्या आयुष्यामध्ये फिरणं हे बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. थोडंसं डिसिप्लिन ठेवलं यांनी आयुष्य, तर व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात आणि थोडीशी चिकाटी ठेवणं गरजेचं राहील. बाकीचं पाहिलं तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे छोटे-मोठे त्रास म्हणजे जसं की हवामान बदललं की ह्यांना लवकर त्रास होणं, अशा प्रकारच्या थोड्या गोष्टी दिसून येतात. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर मस्त मौला ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारे एकंदरीत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व असतं आणि या व्यक्ती थोड्याशा ज्याला आपण म्हणतो समाजशील वगैरे असतात आणि आहे त्या परिस्थितीत समाधान मानून, आनंद मानून राहणाऱ्या असतात. 2-3 गोष्टी तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं कधी-कधी भावनेच्या संदर्भात त्यांना त्रास होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काय बोललं किंवा गोष्टी थोड्या खूप स्ट्रेसफुल झाल्या, तर मग ह्यांच्या वागणुकीमध्ये तुम्हाला एक वेगळेपणा किंवा निगेटिव्ह चेंजेस वगैरे दिसून येतील. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय जी क्षमता असते, ह्यांची थोडी कमी असते. एक ती ही गोष्ट ते याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. निर्णय क्षमता जर का यांनी स्वतःची चांगली केली, तर अर्थातच या व्यक्ती जीवनाचा खूप मोठा पल्ला गाठू शकतात. निर्णय क्षमता व्यवस्थित असेल, तर आपले निर्णय ठामपणे घेणं आणि तो दुसऱ्याला कळवणं आणि त्या हिशोबाने चालणं, तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आणि ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचं जे काही करियर असेल, त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये रिलेशनशिपमध्ये फार लवकर येतात आणि रिलेशनशिपमध्ये व्यवस्थितपणे पण पुढे जातात. फक्त यांचं एकच गोष्ट असतं, की यांना शेअरिंग खूप करायला आवडतंय आणि समोरचा व्यक्ती तसा नसला, तर मात्र रिलेशनशिपमध्ये थोडे बहुत प्रॉब्लेम येऊ शकतात. परंतु खूप काय मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर फार काय स्ट्रेस किंवा टेन्शन घेणारे किंवा यांच्या जीवनाकडून सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत. नेहमी असमाधान असं काहीही नसतं. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणारी या व्यक्ती असतात. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीची पौर्णिमा ज्यांच्या आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.